ती आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुमची प्रतीक्षा संपली असून आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकर देण्यात येणार आहे। आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा आपणास या ठिकाणी मिळणार आहे। तर जर तुमचे पण हे 3 काम पूर्ण असतील, आता यामध्ये खूप मोठी अटी ठेवण्यात आलेली आहे। जर तुमचे हे 3 काम पूर्ण नसतील तर लवकरात लवकर तुम्ही ते 3 काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी अडचण बाधा निर्माण होणार नाही। जर तुमचे खरंच हे 3 काम अधुरे असतील किंवा तुम्ही पण ते काम अधुरे ठेवलेले असतील तर लवकरात लवकर ते काम पूर्ण करून घ्या, कारण की आता खूप मोठे कडक नियम लागू झाल्यामुळे हे 3 काम करणं अति आवश्यक या ठिकाणी आहे आणि ते तुम्ही पूर्ण करायला गरजेचे आहे। तर चला बघूया कोणते आहे ते 3 महत्त्वाचे काम आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, सर्व काही अपडेट बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना माहिती पूर्ण या ठिकाणी पुरवली जाईल, त्यामुळे अर्धवट काय बघू नका आणि ते 3 काम बघितल्याशी जाऊ नका, कारण की या ठिकाणी 3 कडक नियम या ठिकाणी ॲड करण्यात आलेले आहेत। तर चला बघूया सविस्तर। पण बघण्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा। तर चला, हा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर जर तुम्ही पण या 11 जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुमची पण शेती या 11 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यात असेल तर तुम्हाला पण आता लवकर देण्यात येणार 8वा हप्ता। तर चला बघूया सविस्तरपणे कोणते आहेत ते 11 जिल्हे। पण ते 11 जिल्हे तर तुम्हाला बघायचेच आहे, पण ते महत्त्वाचे 3 काम पण ऐकणं गरजेचे आहे। जर तुम्ही ते 3 काम अधुरे ठेवलेले असतील किंवा तुमचे ते कंप्लीट नसतील तर लवकरात लवकर या ठिकाणी कंप्लीट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण कुठली अडचण भविष्यामध्ये टोचणार नाही, कुठली अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार नाही। ते 3 काम बघणं अतिशय गरजेचे असून तुम्ही ते पूर्ण केले तरच तुम्हाला या ठिकाणी 8वा हप्ता मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे ते 3 काम बघू। त्यापूर्वी आपण ते 11 तालुके किंवा 11 जिल्हे बघणार आहोत, ज्या 11 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 8वा हप्ता आता लवकरच देण्यात येणार आहे। तर बाकीच्या शेतकऱ्यांचं काय होणार, या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार आणि नंतर बाकीच्या शेतकऱ्यांना मिळणार की नाही मिळणार, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी सांगतो त्यांना 25 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते। म्हणून जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तरच तुम्हाला या ठिकाणी लवकर 8वा हप्ता मिळणार या 2 ते 3 दिवसामध्ये। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुम्हाला पण 8वा हप्ता लवकरच या ठिकाणी टाकण्यात येणार। पण त्यापूर्वी तुम्हाला हे 3 काम पूर्ण करणं अतिशय गरजेचे असणार आहे। त्यामुळे तुम्ही ते 3 काम पूर्णपणे बघून जा आणि ते बघूच नका तर तुम्ही ते अधुरे जर ठेवलेले असतील तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो, तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते। म्हणून ते 3 काम पूर्णपणे बघून जा आणि ते 11 जिल्हे बघून जा। जर तुम्ही त्या 11 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती या 11 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर लवकरात लवकर तुम्हाला पण या ठिकाणी 8व्या हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार। तर चला सुरुवात करूया ते 11 जिल्ह्याला। तर यामध्ये तुमचा पहिला जिल्हा असणार आहे नांदेड जिल्हा। आता जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरात लवकर टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुमचे पण हे 3 काम पूर्ण असतील तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। दुसरा जिल्हा आपला असणार आहे जालना जिल्हा। जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल, जालना जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण या ठिकाणी 8वा हप्ता लवकरच देण्याचा निर्णय घेण्यात येणार असून तुम्हाला पण या ठिकाणी ते 3 काम करणं अतिशय गरजेचे आहे। जर तुमचे ते केलेले नसतील, अधुरे असतील तर लवकरात लवकर ते पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अडथळा अडचणीचा सामना करावा नाही लागणार। तर चला समोरचा जिल्हा बघू, बीड जिल्हा। जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, बीड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमची शेतीच बीड जिल्ह्यामध्ये असेल तर लवकरात लवकर तुम्ही हे 3 काम पूर्ण करून घ्या, त्यामुळेच तुम्हाला लवकर हप्ता मिळणार। जर तुम्ही ते 3 काम केले नाही तर लवकरात लवकर ते करून पण घ्या। तर चला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 8वा हप्ता मिळणार। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा। समोरचा जिल्हा असणार आहे आपला संभाजीनगर जिल्हा। संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा। जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुमचे पण ते 3 महत्त्वाचे काम पूर्ण असतील तर तुम्हाला पण लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी देण्यात येणार। त्यामुळे ते 3 काम खूप महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे ते तुम्ही पूर्ण सुद्धा करा। संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता लवकरच 8वा हप्ता देण्यात येणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। समोरचा जिल्हा
आपला असणार आहे सोलापूर. जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. त्यांना पण या ठिकाणी हे 3 काम पूर्ण करावे लागणार आणि जर तुमचे नसतील तर लवकरात लवकर ते 3 काम पूर्ण करून घ्या. समोरचा जिल्हा आपला असणार आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा. जर तुमचा पण जिल्हा पुणे असेल तर तुम्ही पण ही 3 काम पूर्ण करून घ्या. जर तुमचे ते 3 काम पूर्ण असतील तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला पण लवकरच या ठिकाणी हस्तांतरित केला जाणार असून तुम्हाला पण 8व्या हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार. समोरचा जिल्हा असणार आहे आपला नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण आता या ठिकाणी मोठा दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळणार. समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा. जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुमचे हे 3 काम पूर्ण असतील, तुम्ही पण हे 3 काम पूर्ण केले जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधीच मोठा दिलासा. समोरचा जिल्हा आपला असणार आहे समोरचा जिल्हा या आपल्या या यादीमध्ये असणार आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा. फक्त तुमचे हे 3 काम पूर्ण पाहिजे. जर तुमचे ते पूर्ण नाही तर लवकरात लवकर तुम्ही ते 3 काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी मिळणार. आता चला ते महत्त्वाचे ते 3 काम आपण बघून घेऊ. पण ते बघण्यापूर्वी जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लगेच लवकरात लवकर मिळणार आहे की नाही मिळणार किंवा तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकते, ती म्हणजे 25 दिवसाची. जर तुमचं जिल्ह्याचं नाव या 11 जिल्ह्यामध्ये आलेलं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर 8वा हप्ता लवकरात लवकर देण्यात येणार. आणि जर तुमचं नाव आलं नाही तर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला 25 दिवसाची सुद्धा प्रतीक्षासुद्धा करावी लागू शकते. म्हणून जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की आता या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही आहे, तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. तर तुम्हाला त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही प्रत्युत्तर देऊ की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. तुमचा प्रश्न कमेंटच्या माध्यमातून दूर केला जाईल. तर चला बघूया कोणते आहे ते महत्त्वाचे 3 काम जे तुम्हाला पूर्ण करणं अति आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचं पहिलं काम असणार आहे, पहिलं आणि महत्त्वाचं काम असणार आहे तुमची EKYC. ज्या शेतकऱ्यांची EKYC नाही, ज्या शेतकऱ्यांची EKYC बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर जाऊन EKYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास कुठली अडचण कुठली बाधा निर्माण होणार नाही. आपलं दुसरं काम असणार आहे या ठिकाणी फार्मर ID बऱ्यापैकी शेतकऱ्यांची काढलेली आहे. पण बाकी जे शेतकरी असेल ज्यांची फार्मर ID नसेल तर त्यांनी लवकरात लवकर फार्मर ID बनवून घ्या, कारण की आता नमोचा 8वा हप्ता लवकरात लवकर या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला पण 8व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची फार्मर ID बनवणं अति आवश्यक आहे. आणि तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार अपडेट असणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं आधार असतं पण ते अपडेट नसतं आणि त्यांच्या खात्याशी लिंक नसतं. जर तुमचं पण आधार कार्ड अपडेट नसेल किंवा तुमचं पण आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर तुमचं आधार तुमच्या खात्याशी लिंक करून घ्या आणि तुमची KYC पूर्ण करून घ्या आणि फार्मर ID काढून घ्या. हेच आहे ते 3 महत्त्वाचे कामं. जर तुमचे ते अधुरे असतील तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता देण्यात येईल. तर आता तुम्हाला हे 3 काम पण सांगितले आणि ते 11 जिल्हे पण सांगितले. आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओ.